तर आज आपण प्रोटीन आणि फायबरने भरपूर अशी 2 ते 3 महिने टिकणारी मस्त खमंग थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत व त्याच भाजणीपासून मस्त खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे ते सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर भाजणी बनवण्यासाठी घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी या वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी इथे मी ज्वारी घेतलेली आहे. सेम त्याच वाटीने बरोबर इथे 1 वाटी मी बाजरी घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीचे. जर तुमच्याकडे मूग नसतील तर तुम्ही मूग डाळ सुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर 1 वाटी इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. कुठलाही जुना तांदूळ इथे आपल्याला वापरायचा आहे. ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा आणि सळसळीत होतो असा तांदूळ आपल्याला थालीपीठाच्या भाजणीसाठी वापरायचा आहे. त्यानंतर 1 वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे. त्याऐवजी तुमच्याकडे जर अख्खे हरभरे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अर्धी वाटी इथे मी अख्खे मसूर घेतलेले आहेत. मसूरच्या ऐवजी तुमच्याकडे मसूर डाळ असेल ती देखील वापरली तरीही चालेल. अर्धी वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा वापरल्यामुळे थालीपीठाला छान एक चिकटपणा येतो. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी उडदाची सफेद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत. 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी गहू घ्यायचा आहे. गव्हामुळे सुद्धा थालीपीठाला एक छान बाइंडिंग येते. अर्धी वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत. जे कांदे पोहे बनवण्यासाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. अर्धी वाटी इथे मी धने घेतलेले आहेत. धन्यामुळे एक छान सुगंध येतो आणि टेस्ट येते आपल्या थालीपीठाला. आणि साधारण 2 ते 3 चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे. ह्या डाळींऐवजी तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा कुठले डाळी किंवा कडधान्य असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा महिन्याअखेरीस आपल्या घरामध्ये थोड्या थोड्या डाळी उरलेल्या असतात त्या सर्व डाळी यामध्ये वापरल्या तरी सुद्धा चालतील. तर आपण हे सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर एक जाड बुडाची मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घेतलेले अर्धा वाटी आपण आता गहू घालू आणि गहू आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत. प्रत्येक धान्य आपल्याला हे सेपरेट करून भाजायचं आहे कारण प्रत्येक धान्य हे भाजायला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे इथे सेपरेटच धान्य आपण भाजून घेणार आहोत. तर गहू छान फुललेले आहेत, व्यवस्थित भाजून झालेले आहेत. काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये. त्यानंतर 1 वाटी इथे बाजरी घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायची आहे. सतत तळापासून ढवळत आपल्याला ही बाजरी भाजायची आहे म्हणजे एकसारख्या रंगावर सर्व धान्य भाजले जातात. कुठल्याही पदार्थाचं जर प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर तो पदार्थ अगदी परफेक्टच तयार होतो, अचूक तयार होतो. त्यामुळे कुठल्याही एखाद्या वाटीने तुम्ही हे सर्व जिन्नस मोजून घ्या. तर हे पहा बाजरीसुद्धा छान भाजून झालेली आहे. ती देखील काढून घेऊ. त्यानंतर त्याच कढईमध्ये घेतलेली 1 वाटी ज्वारी घालू आणि ज्वारी देखील आपल्याला मीडियम फ्लेमवर छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली ज्वारी देखील भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता ज्वारी हलकीशी फुटायला लागलेली आहे. आता ही सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. 1 वाटी इथे आपण अख्खे मूग घेतलेले आहेत. मूग सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. मुगाच्या ऐवजी तुम्ही इथे 1 वाटी मूग डाळ वापरली तरी सुद्धा चालेल. तर हे पहा इथे मी मूग छान असे भाजून घेतलेले आहेत. हलकासा त्याचा कलर बदललेला आहे. आता हे सुद्धा काढून घेऊ. त्यानंतर 1 वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान तळापासून ढवळत भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे. तर हे पहा तांदूळ सुद्धा आपला हलकासा भाजून झालेला आहे. तो सुद्धा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर 1 वाटी आपण चना डाळ घेतलेली होती. ती सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान तळापासून ढवळत एकसारख्या रंगावर भाजून घ्यायची आहे. हलकेसे चना डाळीवर डाग पडायला लागले की समजावं आपली डाळ व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे. तर हे पहा डाळ भाजून तयार झालेली आहे. आता ही सुद्धा आपण काढून घेऊ. त्यानंतर घेतलेले अर्धी वाटी इथे मी अख्खा मसूर घातलेला आहे. तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अख्खा मसूर जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही मसूर डाळ सुद्धा इथे वापरू शकता. तर मसूर सुद्धा भाजून झालेला आहे, काढून घेऊ. त्यानंतर अर्धी वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. ही सुद्धा आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजल्या जाते. तर हे पहा डाळ भाजून तयार झालेली आहे, काढून घेऊ. त्यानंतर इथे घेतलेला अर्धी वाटी साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे. साबुदाणा सुद्धा मीडियम फ्लेमवरच आपण भाजून घेणार आहोत. तर हे पहा हलकासा साबुदाणा फुलायला सुरुवात झालेली आहे, काढून घेऊ एका प्लेटमध्ये. त्यानंतर अर्धी वाटी इथे पोहे घेतलेले आहे. पोहे सुद्धा आपल्याला अगदी छान मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पोहे सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. ते देखील आता प्लेटमध्ये काढून घेऊ.
त्यानंतर आपण जे अर्धी वाटी धने घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहे. धने छान भाजत आले की त्याचा छान सुगंध दरवळतो, म्हणजे समजावं की आपले धने व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. तर हे पहा, इथे हलकेसे धने भाजून झालेले आहेत, ते देखील आता आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर साधारण 2 ते 3 चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे. जिरंसुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त परतवत बसायचं नाही आहे. तर जिरं देखील आपलं भाजून झालेलं आहे, ते सुद्धा काढून घेऊ. तर इथे आपलं सर्व कडधान्य भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी एका ताटामध्ये हे सेपरेट काढून घेतलेलं आहे. प्रत्येक कडधान्य हे जाड बारीक असतं, त्यामुळे प्रत्येक कडधान्याला भाजण्याला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे ते सेपरेट करूनच आपल्याला भाजायचं आहे. तर आता हे सर्व कडधान्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते गिरणीमधून किंवा घरघंटीमधून तुम्ही ते दळून आणू शकता. थोडंसं जाडसर किंवा रवा टेक्स्चरमध्ये दळायचं आहे, खूप जास्त बारीक दळायचं नाही. तर हे पहा, इथे मी गिरणीमधून हे पीठ दळून आणलेलं आहे. हलकंसं ते रवाळ ठेवलेलं आहे, जास्त बारीक हे केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीचं पीठ तुम्ही एकदा दळून आणलं तर 2 ते 3 महिने आरामशीर ते स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. चला तर याच पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं ते पाहू. तर इथे एका ताटामध्ये मी याच वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी इथे मी हे भाजणीचं पीठ काढून घेतलेलं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढं तुम्ही इथे पीठ घेऊ शकता. अर्धी वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी पालक घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पालेभाजी असेल, पालक, मेथी किंवा कांद्याची पात, ती तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे हळद घातलेली आहे. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 मोठा चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर इथे मी एक ठेचा करून घेतलेला आहे. त्यामध्ये साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडे शेंगदाणे घालून हे मिक्सरमधून किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचा ठेचा यामध्ये मी घालून घेतलेला आहे. यामुळे अगदी छान चविष्ट हे थालीपीठ तयार होतं. लाल मिरचीऐवजी तुम्ही हे अशा पद्धतीचा ठेचा यामध्ये वापरू शकता. एक पळी यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे दुपारची काही भाजी वगैरे शिल्लक राहिली असेल, जसं की वाटाणा बटाटा, वांगे बटाटे, त्या भाज्यासुद्धा तुम्ही या पिठामध्ये वापरू शकता. त्याचंसुद्धा थालीपीठ अगदी छान खमंग तयार होतो. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालून याचा सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही, थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. तर हे पहा, इथे मी छान सैलसर असं हे पीठ भिजवून तयार करून घेतलेलं आहे. आता याचं आपण थालीपीठ बनवायला घेऊ. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी खाली स्टीलचं ताट ठेवलेलं आहे. त्यावर एक मी रुमाल ओला करून घेतलेला आहे. कुठलाही तुम्ही एखादा रुमाल कॉटनचा ओला करून घेऊ शकता. अशा पद्धतीने त्या ताटावर तो रुमाल ठेवायचा आहे. तर मीडियम साईजचा इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावत हे थालीपीठ छान थापायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित थापलं जातं आणि हाताला चिटकतसुद्धा नाही. तर छान जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाडही नाही, असं मध्यम आकाराचं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये हे थालीपीठ थापून घेऊ शकता. तर हे पहा, इथे मी छान असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने वरच्या साईडने ते प्लेन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे बोटं उमटलेले असतील ते सर्व निघून जातील आणि थालीपीठ छान प्लेन होईल, म्हणजे एकसारख्या रंगावर थालीपीठ आपलं भाजलं जातं. त्यानंतर थालीपीठाला आपल्याला छान अशा पद्धतीने 4 ते 5 छिद्र पाडून घ्यायचे आहे, ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं त्यामध्ये तेल सोडता येतं आणि थालीपीठसुद्धा छान भाजलं जातं. तर वरून इथे मी थोडीशी पांढरी तीळ घातलेली आहे, त्यामुळे आपलं थालीपीठ दिसायला देखील छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि चवीला देखील मस्त लागतं. हलकंसं तिला वरून दाबून घेऊ. तर इथे छान असं थालीपीठ थापून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता हे लगेच भाजायला घेऊ. तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला की त्यावर साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून थालीपीठ खाली चिटकणार नाही. आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ तव्यावर टाकायचं आहे. आपण जे छिद्र पाडून घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला थोडं करून तेल सोडायचं आहे आणि साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर छान मस्त खालच्या साईडने क्रिस्पी होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. वरून थोडंसं यावर मी तीळ टाकून घेते. ते सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित थालीपीठामध्ये मिक्स होऊन जातं आणि छान मीडियम फ्लेमवर एक साईडने हे भाजून घेऊ. तर हे पहा, वरची साईड हलकीशी आपली सुकत आलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडने थोडंसं तेल फिरवून घेतलेलं आहे
आता पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. साईडने सुद्धा हलकंसं तेल सोडून घेऊ. दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. अगदी मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे, हाय फ्लेमवर भाजायचं नाही. तर हे पहा इथे दोन्ही साईडने छान असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. काढून घेऊ एका प्लेटमध्ये. तर इथे आपले मस्त खमंग आणि खुसखुशीत असे थालीपीठ भाजणीपासून थालीपीठ तयार करून झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ही भाजणी एकदा घरी ट्राय करून बघा. 1 ते 2 महिने आरामशीर टिकते, खराब वगैरे होत नाही आणि तुम्ही टिफिनला किंवा मुलांना कधीही हे थालीपीठ बनवून देऊ शकता. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.